शिवशक्ती बोनकोडे सुखदेवजी मडवी पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय। दिशा 11 शिवशक्ती बोनकोडे संघ, सुखदेवजी मडवी पालेगावचे उद्योजक समाजसेवक त्यांचा हा संघ। कित्येक वर्ष आपण शिवशक्ती पाले संघ आपण पाहिला, खुल्या गटातून अनेक स्पर्धा गाजवल्या। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या दरम्यान जगन्नाथ गायकर यांचं आगमन झालं। विनंती आपण मंचावरती यावं, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। चला दोन्ही संघांचे यस 12 मॅन बोनकोडेचे 12 मॅन इथे उपस्थित आहेत। विनंती असेल युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती या संघाचे 12 मॅन या पण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये। या दरम्यान आपण पाहतोय खर तर ज्यांनी आज बोनकोडे संघ बांधलाय दिशा 11 या नावानं ते आमचे सुखदेव काका मडवी यांचं आगमन झालंय मुख्य व्यासपीठावरती। नामांकित पुरस्कार म्हणून त्याची ओळख आहे। नेहमीच आपण पाहतोय सुखदेव काका म्हटलं की मोठमोठे संघ मग ग्रामीण विभागातून असतील, खुल्या गटातून संघ बांधणे त्याची ओळख आहे आणि क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम नेहमीच राहिलंय। ते आमचे दिशा 11 शिवशक्ती बोनकोडे संघाचे पुरस्कर्ते सुखदेव काका मडवी यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी विनंती करेल आमचे डीजे मास्टर प्रसाद दादा थोडंसं वॉल्यूम द्या। आपण या आपल्या मुख्य व्यासपीठावरील जो इथे मॉनिटर आहे त्याला थोडासा आवाज द्या। धन्यवाद। चला आपण सामना सुरू करूया। पहिला सामना जिंकलेला आहे ध्रुवी 11 मानकोली या टीमने। पाच षटकांचा सामना असेल। गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर आणि स्ट्राइक इनला फलंदाज पार्थ चंदर आणि जितेश राऊत ही जोडी सुखदेवजी मडवी पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय। खरं राहुलजी चव्हाण सर एक काळ गाजवला होता सँडी एसपी शिवशक्ती पालेगाव या टीमने। या संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट वरती ज्या संघाने अधिराज्य गाजवला होता तो संघ म्हणजेच सुखदेवजी मडवी पुरस्कृत। आणि याही स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहू शकाल दिशा 11 शिवशक्ती बोनकोडे हा संघ आपण पाहतोय। त्यांच्या समोर युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू सॉफ्टने खेळतात, बॅक टू द बॉलर खेळले होते। लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव। या एका धावेने श्री गणेश होतीये। दिशा 11 शिवशक्ती बोनकोडे या टीमची धावसंख्या आहे बिनबाद एक। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा। गणपती अप्पल वंदन करतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय। सेन्सिबल बॅटिंग, पुश करो आणि खुश रहो ही स्थिती आपण पाहतोय। दोन्ही बॅट्समनने आपलं खातं खोललेलं आहे सिंगलने। धावसंख्या आपण पाहू शकाल 2 धावा धावफलकावरती आहेत। टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत। खऱ्या अर्थाने राहुल चव्हाण सर, मॅडी सर आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल, कारण की नामवंत संघांचा सहभाग आजच्या रात्रीमध्ये आहे। मिस्टर आर्मिंग स्ट्रोक, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल करणने आणि संपलाय खेळ फलंदाज पार्थ चंदर। बॅक टू द पवेलियन।
सामना जिंकलेला आहे ध्रुवी 11 चौटा हिरवा 21 मानकोली या टीमने. आणि त्या मानकोली टीमला विनंती असेल आपण कुठे जाऊ नका, कारण की यानंतर विनर सामना होणार आहे. तो सामना 4 षटकांचा असेल. खऱ्या अर्थाने आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. तिसरा सामना विनर, त्यानंतर धसई विपक्ष उमरोली आणि चौथा सामना जीवदानी बामणडोंगरे आणि RCC पेठ. हे कुणा 8 संघ आहेत आजच्या या रात्रीमध्ये, त्यामुळे प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी होईल यातील मात्र शंका नाहीये, कारण की फॅन बेस सर्व संघांचा खूप मोठा आहे. बोरशेती संघ आपण पाहतोय, शहापूर तालुक्यातील हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला नवी मुंबई विभागातील बोनकोडे संघ. आज खऱ्या अर्थाने आमच्या कॉम्बॉक्स मध्ये बदलापूरची A1 जोडी मॅडी सर आणि राहुल चव्हाण सर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमचे संवेद आहेत. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेट कीपरने हा झेल पकडलेला आहे भावेशने. फलंदाज झाले बाद विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. फलंदाज 0 बाद. ऑन अ हॅट्रिक. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 हॅट्रिक झालेले आहेत. 2 मेडन ओव्हर. ही 4थी हॅट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज अर्जुन बांगर, शहापूरचा वंडर बॉय. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. ऋतिक. हॅट्रिक बॉल. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी अर्जुन बांगर करतायत. या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे अर्जुन बांगर. विथ द बॅट विथ द बॉल आपल्या नावाची छाप सोडली आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. ॲज अ आयकॉन म्हणून अनेक मोठ्या टुर्नामेंट मध्ये या सीझन मध्ये अर्जुन बांगरला आपण पाहिलेला आहे. लेग कटरा चेंडू आणि पंचांनी नो बॉलचा इशारा केलेला आहे. आय थिंक फ्रंट फुट नो बॉल आहे हे सांगत असताना KP सर नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आपण पाहू शकाल 2-3 ही धावसंख्या आहे. थोडीशी खराब सुरुवात दिशा 11 शिवशक्ती बोनकोडे या संघाची. खऱ्या अर्थाने सांगोडे येथे संघ आला होता. भूमी 11 बोनकोडे या नावाने संघ खेळला होता. बक्षीस पात्र ठरला होता. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावसंख्या 1 पुढे जाईल. 2-4 ही धावसंख्या आहे. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. स्ट्राइक इन बॅट्समन ऋतिक. बॅटची कडा आहे. झेल पकडलेला आहे. फलंदाज बाद होऊ शकत नाहीये, परंतु ऋतिकचं लक्ष नव्हतं. फिल्डरचं देखील लक्ष नव्हतं. आणि जर रनआउटची संधी होती डायरेक्ट हिट केलं असतं. विकेट किपर तेच सांगतायत की फ्री हिट होता. झेल पकडलाय. बॅट्समनने क्रीज देखील सोडली होती, कारण की बॅट्समनचं देखील लक्ष नव्हतं आणि फिल्डरचं देखील लक्ष नव्हतं हेच म्हणायला लागेल. आणि आलाय हा डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धावफलकावरती आहे 2-4.
नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सुमित. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती आणि दिशा 11 शिवशक्ती बोनकोडे या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. आई गावदेवीच्या चषकाचं आयोजन. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. कारण की प्रत्येक इनिंग मध्ये 2-2 रिव्ह्यू आहेत रनआउट आणि भीमरसाठी. आणि तो पहिला रिव्ह्यू घेतलेला आहे तो म्हणजेच बोनकोडे या टीमने चॅलेंज केलेला आहे. फुल टॉस चेंडू होता त्याच्यावरती हा षटकार. आणि तिसरे पंच आपण या डीके सर. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. त्यामुळे एक रिव्ह्यू गमावलेला आहे. प्रत्येक टीमकडे प्रत्येक इनिंग मध्ये 2-2 रिव्ह्यू आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असतो की एकच रिव्ह्यू असतो परंतु या स्पर्धेमध्ये 2-2 रिव्ह्यू आहेत. रनआउट आणि भीमरसाठी व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाहीये. कोणत्याही गोष्टीसाठी बाकीच्या गोष्टींसाठी रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न त्याच्यावरती मिळते एकदा. विष्णू सरांचा इशारा लेग बाईटचा येतोय. मिळते अबांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. चांगलं बॅटल सुरू आहे. एक संघ आपण पाहतोय शहापूर तालुक्यातील नामवंत संघ आहे त्यांच्या समोर आपण पाहतोय नवी मुंबई विभागातील एक बलाढ्य संघ बोनकोडी विपक्ष बोरशेती. फुलर त्यांचा चेंडू ड्राईव्ह करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 15. तुषारजी गायकर आमच्या सोबत आहेत आमचे गुणलेखक मित्र. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका डीप मध्ये. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक घेत आहेत. तोपर्यंत या 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती. ऋतिक आहेत कॅप्टन आहेत खऱ्या अर्थाने दिशा 11 शिवशक्ती बोनकोडे या टीमचे. आणि कॅप्टन इनिंग आतापर्यंत साकारली आहे. एक चौकार आलाय ऋतिकच्या बॅट मधून. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे दिशा 11 शिवशक्ती बोनकोडे या टीमची 2-17. यांचं आगमन झालंय. वेलकम स्वागत आहे आपलं. या निसरबाई मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नाही खरं तर निसरबाई शेख यांचा आवाज ते मैदानात आले तरी खरं तर आम्हाला त्यांची आल्याची चाहूल लागते. आणि त्यांचं आगमन झालं. वेलकम स्वागत आहे आपलं. कारण त्यांचा आवाज म्हटलं की गोड गळ्याचा गोड गायक म्हणून ओळख आहे. विठोबा रखुमाईचे कित्येक संगीत त्याच्या मुखातून स्वरबद्ध झालेत. आणि म्हणून तर आम्ही म्हणत असतो ना माणूस उभा आहे वर्दीतला सण साजरा होतो गर्दीतला. या आपलं भव्य दिव्य या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निसारबाई शेख महाराष्ट्र पोलीस आणि बदलापूरचा जगत सरकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाताना. यस फिंगर अप फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतोय. तिसरा धक्का बोनकोडे या टीमला.
विकेट मिळवली आहे. विघ्नेश येतोय बॅटिंग करण्यासाठी. विस्फोटक फलंदाज आहे. सॉफ्ट हँडने खेळतात. फक्त दिशा दिली आहे. डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती, उचलतील, फेकतील. तोपर्यंत एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. सेकंड स्पेल मध्ये आहेत शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर. धडाकेबाज चषक ही स्पर्धा गाजवली. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता. नामवंत गोरसई बी टीमला त्यांनी पराभूत केलं होतं क्वालिफाईंग मॅच मध्ये. आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी त्या सामन्यासाठी होती. जवळजवळ 25 ते 30 हजार प्रेक्षक ऑनलाईन होते आणि तेवढेच प्रेक्षक ग्राउंड वरती देखील होते. संपूर्ण शहापूर तालुका आणि मुरबाड तालुका सपोर्ट करण्यासाठी त्या मॅच मध्ये बोरशेती टीमला आला होता. अनेक व्हिडिओज आपण पाहिले असतील इंस्टाग्राम वरती. भरपूर रील त्यांच्या व्हायरल झाल्या होत्या. सेलिब्रेशन, विनिंग सेलिब्रेशनच्या. बॅकफुटला गेले. टॅप करण्याचा प्रयत्न. गॅप मधून चेंडू चाललाय स्वीपर कव्हरला. एकदा धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 3 बाद 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिले असतील 80+ धावा बनवल्या होत्या मानकुली या टीमने. त्या धावा डिफेंड केल्या. या मॅच मध्ये थोडीशी कमकुवत सुरुवात, परंतु कमबॅक करावं लागेल. ती क्षमता आहे, ती खासियत आहे बोनकोडे टीम मध्ये. मिस टायमिंग, बॅटची कडा, सॉफ्ट डिसमिसल, सुरेख झेल पकडलेला आहे शॉर्ट थर्डमॅनला. तेजसने फलंदाज मास्टर प्रसादने अप्रतिम संगीत सादर केलेलं आहे. ही 4थी रात्र आहे. निसारबाई शेख यांचे ते आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र पोलीस ते देखील मैदानाची पाहणी करतायत. भाईजान शेख याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खर तर बोरशेती संघाचे पुरस्कर्ते शरदजी तारमाळे यांचं आगमन झालं. वेलकम रोशन सर. खर तर पुरस्कर्त्यांची भूमिका फार मोठी असते आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ते संघ बांधत असतात. त्यावेळेस मोठमोठे संघ नक्कीच खेळत असतात. आणि या मंचावरती आपण पाहतोय एका बाजूला बोनकोडेचे पुरस्कर्ते आमचे सुखदेव काका मडवी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बोरशेती संघाचे पुरस्कर्ते शरदजी तारमाळे यांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे. युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती, तर दुसऱ्या बाजूला ध्रुवी 11, दिशा 11, शिवशक्ती 11 हा संघ पारबेल. या जगनचे गायकर आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 20. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दिशा 11 शिवशक्ती बोनकोडे आणि युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती हा सामना सुरू आहे. एका बाजूला शरदजी तारमाळे साहेबांचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला सुखदेवजी मडवी साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. तेजस जाधव येत आहेत. या 4थ्या षटकामध्ये गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. विघ्नेश पाटील विस्फोटक फलंदाज. चॉप करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा येतोय विष्णू शिंदे सरांचा. डान्सिंग अंपायर आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. बोनकोडे आणि बोरशेती या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. फुल टॉस चेंडू, बॅटची कडा लागते. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. महेश चांगली फिल्डिंग, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 22 धावा.
22. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत डीप मध्ये, लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक सुरू आहे. आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी झाली आहे. युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती या टीमची या मॅच मध्ये शांत ठेवण्याचं काम केलेलं आहे बोनकोडे या टीमला. ऑन साइडला फॉलिंग स्वीप लगावण्याचा प्रयत्न, नाराज आहे स्वतःवरती विघ्नेश पाटील. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 4/23. 3 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. तेजस जाधव इम्प्रेस करतायत. ज्याप्रमाणे अर्जुन बांगरने गोलंदाजी केली आहे, ज्याप्रमाणे सुमितने गोलंदाजी केली आहे, त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवतायत. फुल टॉस, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचले नाहीयेत. चांगला प्रयत्न केलाय कॅप्टन कुल रोशन वेखंडे. शहापूरचा विराट कोहली म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक स्टायलिश खेळाडू रोशन वेखंडे. कित्येक वर्ष नेतृत्व केलेलं आहे या संघाचं बोरशेती. ड्राईव्ह करतायत, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलेलं आहे याही षटकामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, धावबाची संधी आहे आणि मिळतील चेंडूवरती. धावा 2, धावसंख्या 2ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी झगडावं लागतंय, एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. याच दरम्यान संदीप दादा गायकर यांचं आगमन झाले. वेलकम, हे आपलं स्वागत आहे. स्ट्रेट ड्राईव्ह आहे डीप मधून. फिल्डर येतील चेंडूवरती, उचलतील, फेकतील तोपर्यंत एक चिकी सिंगल मिळते आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. दिशा 11 शिवशक्ती बोनकोडे या टीमची. 4/27. आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आदरणीय रुपेश दादा गायकर, सचिन दादा गायकर, मच्छिंद्र गायकर, सूरज गराठे, गणेश गराठे, सुभाष गायकर, महेंद्र गायकर, युवराज गायकर, भानदास गायकर, ऋषी गायकर, देवा गायकर, तुषार गायकर, शुभम गायकर, दिनेश गायकर, कृष्णा गायकर यांच्या माध्यमातून आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. चला, बाईकची चावी आमच्याकडे आहे 6778. हा गाडी क्रमांक आहे आणि त्या गाडीला चावी होती. आमच्या पंचांनी ती काढून आमच्याकडे दिलेली आहे. कोणाची असेल तर आपण घेऊन जायचं आहे. बघा, बाईकला आपण चावी ठेवू नका, कारण की नाईट स्पर्धा आहे. कोणाच्या मनामध्ये कधी काय येईल सांगू शकत नाहीये, त्यामुळे सूचना असेल. अंतिम षटकामध्ये येतात गोलंदाज बाळी. अजून एक खूप मोठं नाव बेस्ट ऑफ बोरशेती या टीमच्या माध्यमातून. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट झाले होते आणि यस, बॅटची कडा होती हे सांगत असताना पंच केपी सर. मिळते एक धाव. धावसंख्या 28 धावा धावफलकावरती आहेत. गिअर चेंज करावा लागेल. अंतिम षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके मारावे लागतील. विघ्नेश पाटील मध्ये ती क्षमता आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण की बोनकोडे संघ अडचणीमध्ये सापडलाय. फुल टॉस, मिस टायमिंग, एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतायत. प्रयत्न खूप चांगला केला होता, झेल पर्यंत
पोचले देखील होते, परंतु झेल पकडू शकले नाहीयेत आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 3. चौथीचा प्रयत्न सुरू आहे आणि चौथी धाव देखील पूर्ण होते. जिथे फलंदाज बाद झाला असता तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 4. लेझी अप्रोच आपण पाहिला या चेंडूवरती बोरशेती या संघाचा कॅज्युअल अप्रोच. धावसंख्या 32, 32 धावा. धावा येणं फार महत्वाचं आहे, त्या कशा येऊ द्या. बोनकोडे या टीमसाठी अंतिम षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे फटके अपेक्षित आहेत. 45 ते 50 धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. गतीमध्ये परिवर्तन, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3. 33 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. राऊंड विकेटने बाली. क्लीन बॉल. यस्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन विघ्नेश पाटील. अनिरुद्ध 5/33 ही धावसंख्या आहे. अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय. दिशा 11 शिवशक्ती बोनकोडे या टीमचा. एका बाजूला आपण पाहू शकाल सुखदेवजी मडवी साहेबांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला शरदजी तारमाळे साहेबांचा संघ आहे. ठीक. याच दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार महेंद्रजी गायकर यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते. त्यांचे पिताश्री बहिरामजी गायकर यांचं आगमन झाले. त्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. काका आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत. संघर्ष या इनिंग मध्ये आपण पाहतोय. मॅडी सर खऱ्या अर्थाने बोनकोडे या टीमचा अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये या मॅच मध्ये, ज्यासाठी बोनकोडे संघ जाणला जातो. नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि धावबाची संधी आहे. विकेटचं बदन. फलंदाज झाले बाद. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय बोनकोडे या संघाची. बोनकोडे संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. अंतिम चेंडूवरती मिळते एक धाव आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 34 आणि 35 धावांचं मापक असं लक्ष्य आपण पाहू शकाल. युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती या संघासमोर. बोनकडे संघाने थोडस निराश केलं या मॅच मध्ये. अवघ्या बनवल्या 5 षटकांमध्ये 34 धावा आणि 35 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती या संघासमोर.
35 धाव बनवायचे आहेत. विनंती असेल युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशिती या टीमला की फलंदाज पाठवायचे आहेत आणि बोंडकोड या टीमला विनंती असेल की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 5 षटकांमध्ये 35 धावांचं टार्गेट आहे या सामन्यामध्ये आणि जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल यायोगे आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष व्हॉइस ऑफ जोविली आमचे अत्यंत जवळचे मित्र मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशनजी संते सर आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. गणराला वंदन करून 4 वेद 14 विद्याने 64 कलांचा अधिपती श्री बाप्पा माझा गणपती कोणत्याही सुख दुःखाची आपण या ठिकाणी सुरुवात करत असताना प्रथम या ठिकाणी गणराला वंदन करून करत असतो आणि आजही या स्पर्धेची सुरुवात गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून आपण या ठिकाणी आई गावदेवी क्रिकेट संघ दापिवली आणि ग्रामस्थ मंडळ दापिवली आयोजित दापिवली चषकामध्ये सर्वांचं मी महेश धुळे मनापासून सहर्ष स्वागत करतोय. लक्षात घ्या नक्कीच आपण पाहतो 35 धावांचं लक्ष. एका बाजूला नवी मुंबई बेल्ट मधून सध्या बोनकुडे संघ आहे. आज आपण पाहिलं तर दिशा 11 शिवशक्ती बोनकुडे या नावाने संघ खेळतोय. सुखदेव दादा मडवी महाराष्ट्रातील एक नामवंत पॅकर, बरीच वर्ष क्रिकेटवरती ज्यांनी अधिराज्य गाजवलं आणि शिवशक्ती या नावाने सातत्याने प्रत्येक संघाला पुरस्कृत करत आलेले एक नामांकित पॅकर म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे ते सुखदेव दादा मडवी. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्यांना फाईट करतोय युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती असे 2 संघ. 35 धावांचं लक्ष. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ऐतिहासिक बदलापूरची क्रीडानगरी तुम्ही पाहत आहेत. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून चालू असलेल्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम, नमस्कार मंडळी. 35चं लक्ष या मॅच मध्ये 5 ओव्हर मध्ये सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. सध्या आपण पाहतोय पाली बागरे आणि अर्जुन बांगरला तुम्ही पाहतायत. शापूरचा वंडर बॉय. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, फुलटॉस बॉल समोर. यावेळेस आपण पाहतोय बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. टॅप करण्यात आलाय समोर आणि एक सिंगल धाव वरून क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. तोपर्यंत चेंडूला गॅदर केलाय. अनेक सारे मान्यवर या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आज डान्सिंग अंपायर या स्पर्धेचं खास आकर्षण. खरं तर आपण पाहतोय जेव्हा स्पर्धा चालू झाली तेव्हा एकच चर्चा होती की आज या स्पर्धेमध्ये डान्सिंग अंपायर आहेत. विष्णू शिंदे सर, वेलकम आपलं देखील. गोलंदाज सज्जा विघ्नेश. यावेळी सॉफ्ट हँडने सेन्सिबल क्रिकेट डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला अर्जुन बांगरने. सध्या आपण पाहतो शांत खेळ सध्या मैदानावरती पाहायला मिळेल. त्यांना माहिती आहे 35 धावांचं एक मापक लक्ष आणि या 35 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सहज सोप्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न केले जातील. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. विघ्नेश कडे देखील चांगलं टॅलेंट आहे. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट जागा बनवली आहे. इनफिल्डचा पुरेपूर वापर केलाय, फायदा उचललाय अर्जुन बांगरने. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला या इनिंगचा दर्जेदार चौकार. तुषार गायकर आमच्या समवेत आहेत.
भरपूर मेहनत या सर्वांची राहिलेली आहे स्पर्धेमध्ये. मच्छिंद्र गायकर, रुपेश गायकर, सुभाष गायकर, महेंद्र गायकर, देवा गायकर, सूरज गराठे असतील, या सर्वांची अफाट मेहनत, सर्वांचं विशेष कौतुक. बॉल चालला एक्स्ट्रा खबरला, आणखीन एक दर्जेदार देखना स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सलग लागोपाठचा दुसरा वार चौका. तटीआर सर्कल मध्ये अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. जणू काही फिल्डिंगचा विळखा अगदी 30 सर्कल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. यष्टी रक्षक, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, शॉट पॉइंट, शॉट कव्हर पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट मिड ऑफ असे खेळाडू तैनात आहेत सध्या तरी. 30 सर्कलच्या आतमध्ये डीप मध्ये आपण पाहिलं तर मिड विकेटला एक पेट्रोलिंग करतो आणि लॉंग ऑन ला एक पेट्रोलिंग करतो क्षेत्ररक्षक बोनकुडी टीमचा. ओ कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला भेदत बॉल चाललाय. अगदी आपण पाहतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1-2 बाउन्स, बॉल फरार, बैलतील धावा 4. टीम युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघाला. तर सामना अधिकाधिक सोपा झाल्यासारखं वाटेल. सध्या आपण पाहतो आम्हाला देखील त्यांची साथ लाभते. आज त्यांचा पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग साठी आपण आवाज ऐकला. याच गावचे ते समालोचक आहेत. सध्या आपण पाहतो स्थानिक म्हणून त्यांच्या देखील नावाची चर्चा होत असते. मल्टी टॅलेंटेड रोल मच्छिंद्र गायकर यांचा. मग कधी स्कोरर, आयोजक, समालोचक. 13 रन्स, 13 धावा धाव फलकावरती आहेत. टीमची टोटल तुम्ही पाहताय डबल डिजिट मध्ये. 35 धावांचं लक्ष्य म्हणजे अजूनही विजयासाठी इथून 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 22 धावांची गरज असणार आहे. गोलंदाज ऋतिक समोरच्या एणीकडून तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी चषकातील जबरदस्त असा थरार. आजची रजनी प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असणार आहे, कारण वेगवेगळ्या बेल्ट मधून मग टिटवाळा, शहापूर, भिवंडी, त्यानंतर रायगड अनेक बेल्ट मधून आज संघ दाखल होणार आहेत. मोठमोठे दिग्गज संघ, रती महारथी. आज जे तारे सितारे जे तुम्ही नेहमी आकाशात पाहत असा ते मात्र आज तुम्हाला जमिनीवरती पाहायला मिळतील. गोलंदाज सज्जत. ओ यावेळेस मॅचची कडा फलंदाज आपण पाहतोय. बाद होईल, धक्का पहिला लागेल. युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघाला बाळीला परतावा लागेल माघारी. फर्स्ट विकेट डाऊन टीम बोरशेती. डेंजर ऑलराउंडर, शुभम गायकर, सुभाष गायकर, आहे फिल्डर एक नंबर. आमचे एरंजडचे सुप्रसिद्ध गायक राहुल चव्हाण यांचे अत्यंत जवळचे मित्र अभया भाई यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि मच्छिंद्र गायकर ऑलराऊंडर हे संगीत तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की प्रत्येक फॉर्मॅट मध्ये हे नाव तुम्ही ऐकू शकता. मल्टी टॅलेंटेड रोल, जबरदस्त कामगिरी आहे आणि सध्या तरी या स्पर्धेची जबाबदारी आहे. अगदी आपण पाहतोय स्पष्ट थकवा रुपेश गायकर, मच्छिंद्र गायकर, सुभाष गायकर यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. ओ याच दरम्यान स्लाइस करण्याचा प्रयत्न, समोर करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. अगदी आपण पाहतो बॅट चेंडूचा काही एक संपर्क नाही. भावेश आलेत. नॉस्टाकिनला शापूरचा बंडर बॉय प्रतिबिंब म्हणून नॉस्टाकिनला उभा आहे अर्जुन बांगार, जो याच स्पर्धेमधून एक मालिकावीराचा किताब देखील या खेळाडूने घेतलेला. बाईकचा मानकरी राहिलेला खेळाडू बाईकर मॅन. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न. तू मै मै हो नाही करत असताना आपण पाहतो एक्झॅक्टली
या 2 धावा शेवटच्या मोमेंटला बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग केली आहे म्हणून या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झालेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय आणि या 2 धावेने संघाची टोटल धाव फलकावरती या 15 रन्स. या आपण चेक करू. DRS घेण्यात आलाय फिल्डिंग टीमच्या वतीनं आणि आता रन आउट साठी या आपण चेक करणार आहोत. तिसरे पंच दत्ता कडवसर. As it is not out. फलंदाज सेफ असेल, धावा मिळतील तिकडे 2. ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटची कडा मागे चालला बॉल. शॉर्ट थर्ड मान मध्ये हा चेंडू अडवण्यात आलाय. एक सिंगल धाव. अनेक मान्यवर या मॅचचा आनंद घेत आहेत. नुकताच जगनदादा गायकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. देवा गायकर या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. स्वप्नील असतील, ओमकार यांचे मनपूर्वक स्वागत करू. शेवटचे 2 बॉल. स्टील 2 टू गो. गोलंदाज आपण पाहतो ऋतिक. अंपायर सिंगल बाईट बॉल. बघा डान्सिंग अंपायर आहेत. खरं तर मॅच जशी जशी रंगात येईल ते देखील रंगात येतील. कारण आज मच्छिंद्र गायकर सरांनी सांगितलं की आज थोडी जुगलबंदी झालीच पाहिजे. कारण आज तशा मॅचेस देखील आहेत. वेलकम सोमनाथजी खाडे सरांचं देखील आगमन झालंय. ओ याच दरम्यान फुलर लेन चांगला बॉल टाकण्यात आलाय. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. अर्जुन बांगरला मात्र अचंबित करणार हा चेंडू होता आणि सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. एका बाजूला शहापूर बेल्ट तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबई बेल्ट मधून बोनकोडे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण पाहतो शेवटचा बॉल ऋतिकचा. चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. हो समोर यावेळेस मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि बाल बचावले गेले. एक चिकी सिंगल घेण्यात आली आहे. 18 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 सकेल संपन्न झालाय. 35 धावांचं टार्गेट होतं. 5 ओव्हर मध्ये 7.00च्या सरासरीने आस्किंग रन रेट होतं. परंतु सुरुवातीला 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9ची सरासरी मेंटेन केली आहे. म्हणजे सामना लवकर खुला करण्याचा प्रयत्न करते टीम. युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 17 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ टीम मीटिंग नको. बनकोडे संघाला विनंती राहील. आज जवळजवळ 7 मॅचेसचा शेड्यूल. खरं तरी स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये होती परंतु तिचं रूपांतर नाईट फॉर्मॅट मध्येच करण्यात आलेलं आहे. कारण प्रत्येक सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये बरोबर 6:30 पावणे 7च्या दरम्यान चालू होतो आणि रात्री ठीक 2, 2:30, 3 पर्यंत ह्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हा शेड्यूल जितक्या लवकरात लवकर आम्हाला कंप्लीट करता येईल तितका प्रयत्न तुम्ही देखील करा. तुमचं कॉपरेट करणं फार गरजेचं आहे ही आपणास नम्रतेची विनंती आहे. 18 धावा धाव फलकामध्ये 17ची गरज. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक करावा लागेल. एखादा निर्णायक षटक ज्यामध्ये 1 ते 2 धावा खर्च करणार षटक हाताळावं लागेल टीम बोनकोडे संघाला. जर सामन्यामध्ये या मॅच मध्ये परत वापसी मिळवायची असेल तर तुम्हाला हा कारनामा इथून करावाच लागणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पार्थ आलेले. सध्या आपण पाहतो दिशा 11 शिवशक्ती बोनकुडे संघ आणि या संघाच्या वतीने तिसरं षटक सांघिक कुठ्यातील हाताळण्यासाठी सज्ज पार्थ. सेकंडला अर्जुन बांगार. लेफ्ट आर्म राउंड विकेट. मैस टायमिंग स्ट्रोक टॉप एज लागली आहे. फलंदाज होईल बाद. बॅटच्या टो इनला लागून या ठिकाणी हलकीशी कडा घेतली आहे आणि या मॅचची प्राइज विकेट मिळवली आहे गोलंदाज पार्थने. आणि आता मात्र धक्का दुसरा लागेल टीम युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती टीमला.
बांगारला परतावा लागेल. माघारी 2 धक्के आता या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पार तसा गोलंदाज आहे. अगदी आपण पाहतोय इथे कमबॅक करणारं षटक म्हणावंच लागेल, कारण अगदी आपण पाहतो या अगोदर देखील उल्लेख केला की एखादा निर्णायक षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून खाडे सर जर आला किमान 1, 2, 3 धावांचं, तर मॅच मध्ये मजा येईल, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल यात तिळ मात्र शंका नाही आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट अर्जुन बांगारला फसवण्यात आलंय आणि आता न्यू बॅटर सध्या रोशन वेखंडे. ओ या दरम्यान चांगला बॉल रोशन साठी देखील टाकण्यात आलाय. संपर्क नाहीये. सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता हलक्या हाताने. बॅकलिपला खाली ठेवत असताना आपण पाहतोय संपर्क झाला नाहीये, परंतु इथे डॉट बॉल पार्थ कमालीची गोलंदाजी करतायत बोनकोडे संघाच्या साठी. आपण पाहतो एक चांगला प्रयत्न त्याचा चालू आहे, परंतु बॉल आलाय बॅटच्या रडार मध्ये आणि सरळ फेकून दिलंय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला दर्जेदार स्ट्रोक, खणखणीत षटकार. षटकार आला आणि या षटकाराने 24 धावा धाव फलकावरती. राऊंड विकेट पार्थ. ओ यावेळेस ऑन साइडला टर्न केला, चांगला स्ट्रोक जागा बनवली होती, परंतु एक सिंगल धावा कशा का होईना, परंतु क्रिकेटमध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. धावा चालू ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी रोशन वेखंडे यांच्या वतीने करण्यात आलेला आहे. षटकारानंतर सिंगल आली आहे. सिंगलच्या पद्धतीने टीमची टोटल 25 वरती जाऊन पोहोचली आहे. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये त्याला माहिती आहे. अगदी आपण पाहतो काही बल्लापेक्षा एक सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं आणि सध्या हा सामना अगदी आपण पाहतोय क्लोज झालेला, अधिकाधिक सोपा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. षटकार आल्यानंतर पूर्णपणे या सामन्याला कलाटणी मिळाली आहे. सामन्याचं चित्रच बदललंय. ओ याच दरम्यान अंपायर सिग्नल बाईट बॉल एक्स्ट्रा मिळेल. अगोदर दुष्काळ आणि त्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा नॉस्टा गेंडला डायरेक्ट हिट DRS. या आपण घेऊया वॉर रूम मधून तिसऱ्या पंचांची मदत. सेफ असतील बॅटर, नॉट आउट. विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये बनवायचे 8 धावा. बारा बॉल 8 धावांची गरज. गावदेवी चषक 2026 हे पर्व आपण पाहतोय आणि स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये असल्यानंतर अगदी आपण पाहतोय या स्पर्धेची झलक काही वेगळीच असते. 12 बॉल 8 ची गरज. सध्या आपण पाहतोय विष्णू शिंदे सर देखील थोडे नाराज आहेत, कारण सामना सोपा झाल्यानंतर मच्छिंद्र गायकर सर ती एनर्जी मिळत नाहीये. 12 बॉल 8 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा आलेले त्याच एंड कडून जिथे पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं होतं ऋतिकने, तोच ऋतिक गोलंदाज चौथ्या षटकामध्ये सांघिक कोठ्यातून आलेला आहे. 12 बॉल 8 धावांची गरज. ओव्हर द विकेटने सज्जत गोलंदाज आणि स्ट्रायकिंगला बॅटर भावेश. राईट आर्म ओव्हर द विकेट.
22 आपण पाहतो रणवीर रिदम मध्ये गोलंदाजाकडून थोडासा अडथळा पाहायला मिळाला, परंतु रणवीर रिदम मध्ये, परंतु त्यानंतर दिशेपासून देखील ते आता सध्या भरकट आहेत. एक्स्ट्रा मिळेल 28-28. आज तुम्हाला बामण डोंगरी, रातोकी कातील असे काही संघ तुम्हाला पाहायला मिळतील. धसई असेल. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आपण पाहू शकाल सचिनजी दलाल साहेब खजिनदार आहेत, कार्याध्यक्ष आदरणीय दिनेश दादा भोईर साहेब, त्यानंतर संस्थापक महेंद्र धुळे आणि अविनाशजी वजे जे सदस्य आहेत असोसिएशनचे, आणि त्यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आई गावदेवी चषकामध्ये. ठिकाणी भास झालाय. सुस्वागतम, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नुकताच कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन चे सर्व कमिटी मेंबर्स, कार्याध्यक्ष, खजिनदार, संस्थापक, काही कमिटी मेंबर्स यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करू. कारण बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हटल्यानंतर सध्या आपल्या सर्वांच्या भेटीला येते बदलापूर प्रीमियर लीग पर्व दुसरा. शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन आयोजित दुसऱ्या पर्वात एक दिमागदार सोहळा बदलापूर नगरीचा आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. 11 बॉल 7 धावांची गरज. सध्या आपण पाहतो युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघाला. गोलंदाज ऋतिक राईट अप ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज. पहिला वाईट, त्यानंतर विकेट. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आज ध्रुवी 11 मानकोली, भूमी 11 मांडा संघ आपण पाहिला, ज्यामध्ये मानकोली संघाने बाजी मारली पहिल्या मॅच मध्ये. सेकंड मॅच तुमच्या समोर आहे. त्यानंतर या दोन विजेत्या संघांमधून दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ठिकाणी होणार आहे. त्यानंतरचा सामना आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच दसई वर्सेस उमरोली, आणि चौथा सामना जीवदानी बामण डोंगरी वर्सेस RCC पेठ ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. रायगड वर्सेस रायगड, पेठ, बामण डोंगरी मोठी मॅच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज. अजूनही 6 धावांची गरज. ऋतिक हो, चांगला स्ट्रोक. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना फिनिश MSD स्टाईलने या ठिकाणी सामना जिंकलाय टीम युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती टीमने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण सामनावीर देखील देऊ, परंतु तत्पूर्वी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील आपण टॉस साठी लगेच या. एका बाजूला युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती आणि ध्रुवी 11 मानकोली संघाचे कॅप्टन. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम दिशा 11 शिवशक्ती बोनकोडे, हार्ड लक सुखदेव दादा मडवी अँड ऑल टीम. दिनेश दादा गायकर यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. चला मॅन ऑफ द मॅच घोषित करा आणि दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. ध्रुवी 11 चौथा हिरवा एकविरा मानकोली आणि फाईट होईल युगांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती. तो सामना 4 षटकांचा असेल. विनर विनर या दोन टीम मध्ये. या दरम्यान या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट शापूरचा वंडर बॉय